नमस्कार मित्रांनो, मितू स्किलॉजिस्ट तर्फे तुमचं सहर्ष स्वागत. आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रोग्रामिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या विषयाचं पहिलं प्रॅक्टिकल कशा पद्धतीने करायचं असतं, काय-काय गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, हे प्रॅक्टिकलद्वारे पायथॉन प्रोग्रामिंगद्वारे आपण बघणार आहोत. तसं पाहिलं तर अगदी प्रोग्रामिंगची सुरुवात म्हणावी तसा असा हा विषय आहे. प्रोग्रामिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तुम्हाला काय-काय शिकावं लागतं. व्हेरिएबल, ऑपरेटर, डिसिजन मेकिंग, डेटा स्ट्रक्चर्स असतील किंवा फंक्शन्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अशा विविध संकल्पना आपल्याला या विषयामध्ये ओळखीच्या होतात. तर ह्या सर्वांवर आधारितच या विषयाचे प्रॅक्टिकल्स आहेत. तर आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण युनिट क्रमांक 1 मध्ये येणारे सर्व प्रॅक्टिकल्स कशा पद्धतीने करायचे ते बघणार आहोत. याच जोडीला केवळ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगळता इतरही ब्रँचेस सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखांमध्ये पायथॉन प्रोग्रामिंगचा नक्की कशा पद्धतीने उपयोग आहे, यावर आधारित सुद्धा काही प्रॅक्टिकल्स आहेत. हे सर्व प्रॅक्टिकल्स कसे करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप इथे शिकणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला तुमचा जो सिलेबस आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा फर्स्ट इयरचा तो या ठिकाणी दाखवतो. ते बघा. फर्स्ट इयर इथे या ठिकाणी तुम्हाला थिअरी सब्जेक्ट आहे. थिअरीचे जे लेक्चर्स आहेत ते वेगळे असतील आणि मी इथे प्रॅक्टिकल्स कसे करायचे असतात हे तुम्हाला इथे दाखवतो मी. तर आपण प्रॅक्टिकल्सकडे जाऊया थेट. पहिलं जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल पहिल्या युनिटवरती आधारलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये जे अल्गोरिदम, फ्लो चार्ट, सुडो कोड किंवा इम्प्लिमेंटेशन ऑफ पायथॉन अल्गोरिदम, छोटे-छोटे प्रोग्राम लिहिणं, लिटरल, कॉन्स्टंट, व्हेरिएबल, आयडेंटिफायर, डेटा टाइप, इनपुट, कमेंट, कीवर्ड्स, इंडेंटेशन, ऑपरेटर, एक्सप्रेशन या सर्व गोष्टी कशा पद्धतीने पायथॉनमध्ये लिहिल्या जातात हे ह्या प्रॅक्टिकलमध्ये येईल. याच्यामध्ये एकूण 7 वेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले आहेत, पण ते सर्व छोटे-छोटे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत. त्यांचा वापर कसा करायचा असतो, हे आपण प्रॅक्टिकली इथे बघणार आहोत. तर सर्वप्रथम सगळ्यात पहिलं जे स्टेटमेंट आहे, इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन. तुम्ही Googleवर जरी सर्च केलं, तरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आयडी, वेगवेगळ्या प्रकारचे एडिटर इथे मिळतील. जे त्याच्यामधून आपण पायथॉन प्रोग्रामिंग करू शकतो. तुम्ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल, तर लिनक्समध्ये पायथॉन चा जो इंटरप्रिटर आहे, तो बाय डिफॉल्ट इन्स्टॉल केलेला असतो. त्यामुळे तुम्हाला वेगळं इन्स्टॉलेशन करण्याची गरज नाही. आणि जर विंडोज युजर असाल, तर आपल्याला 2 वेगळे पर्याय जे सर्वसामान्यपणे कंपनीमध्ये वापरले जातात, ते वापरावे लागतील. त्यातला पहिला जो पर्याय आहे, पायथॉनच्या अधिकृत वेबसाईटवरून त्यांचं पायथॉन इंटरप्रिटर डाउनलोड करणं आणि मग तो वापरणं. आणि दुसरा अनाकोंडा नावाचं एक डिस्ट्रिब्युशन आहे. एक मोठं सॉफ्टवेअरचं बंडल आहे. ते डाउनलोड करून पण आपण पायथॉन प्रोग्रामिंग करू शकतो. तर ह्या दोन्ही पद्धती आपण कशा पद्धतीने वापरायच्या ते मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम आपण पायथॉनच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊया आणि तिथून पायथॉन इंटरप्रिटर कशाप्रकारे डाउनलोड करायचा ते तुम्हाला दाखवतो. मी Googleची वेबसाईट ओपन केलेली आहे आणि इथे मी टाइप करतो पायथॉन. इथे जी पहिली वेबसाईट येते python.org ह्या वेबसाईटवरती तुम्हाला इथे डाउनलोड्समध्ये गेल्यानंतर दिसेल विंडोजसाठी. ते मी विंडोजला गेलो. तुम्हाला यापूर्वी पण पायथॉनचे जितके इंटरप्रिटर्स होते, सर्वांची लिस्ट इथे दिसेल. तर याच्यातला जो सगळ्यात नवीन आहे 3.14 हा इथे दिसतोय बघा 3.14. याच्या आतमध्ये तुम्हाला दिसेल किंवा याच्या आधीची जरी बघायची असेल तरी तुम्ही इथे 64 बिटचा डाउनलोड करू शकता. आता जवळपास जितके कॉम्प्युटर आपण वापरतो ते सर्व 64 बिट ऑपरेटिंग सिस्टम असणारे आहेत. त्याच्यामुळे आपण 64 बिटचा इथे जर तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला खालच्या बाजूला लिंक दिसते बघा. ते क्लिक केलं, की तो डाउनलोड व्हायला इथे सुरुवात करतो. या ठिकाणी इथे डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड झाल्यानंतर ती डबल क्लिक करून तुम्ही त्याला इन्स्टॉल करा. तुम्हाला तुमचं एडिटर मिळून जाईल. हा एक सर्वात सोपा आणि साधा सरळ उपाय आहे पायथॉन प्रोग्रामिंगचा इंटरप्रिटर डाउनलोड करण्याचा. दुसरा जो आहे तो अनाकोंडा डिस्ट्रिब्युशन. anaconda.com नावाच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता इथे. तर डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वापरण्यात येणारं सगळ्यात मोठं पॅकेज, सगळ्यात मोठं सॉफ्टवेअर आहे अनाकोंडा. याच्यामध्ये ज्युपिटर नोटबुक नावाचा एक एडिटर असतो, आयडीई असतो. त्याच्यामध्ये पण तुम्ही टाइप करू शकता. मी तुम्हाला जे प्रोग्राम दाखवणार आहे, ते सर्व प्रोग्राम या एडिटरद्वारेच केलेले आहेत, असं तुम्हाला ते दिसेल. एडिटर तुम्ही कोणताही वापरा, प्रोग्रामचा आउटपुट बदलत नाही. फक्त एकेकाची सिम्प्लिसिटी आहे किंवा प्रत्येकाचा जो वापर आहे तो वेगळ्या पद्धतीने आहे. अनाकोंडा किंवा ज्युपिटर नोटबुक मी का वापरतो? कारण मला आउटपुट जे आहे एखाद्या स्टेटमेंटचं ते समोर तुम्हाला लगेच दिसतं.
त्याच्यामुळे आपण ते एडिटर इथे वापरू शकतो, ज्युपिटर नोटबुक. इथे अॅनाकोंडाच्या वेबसाईटवर तुम्ही गेले आणि ते प्रोडक्टमध्ये बघितलं, तुम्हाला दिसेल इथे अॅनाकोंडा वेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. इथे अॅनाकोंडा डिस्ट्रिब्युशनवर क्लिक केलं मी आणि ह्या ठिकाणी बघा डाउनलोड नाऊचं ऑप्शन आहे. रजिस्ट्रेशन करावं लागेल, पण आता त्याची गरजच नाही. इथे स्किप रजिस्ट्रेशनला क्लिक करा आणि चूज युअर डाउनलोड. तर माझ्याकडे सध्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे म्हणून लिनक्स इनेबल दिसते. इथे विंडोजला गेलात तुम्ही तर या ठिकाणी बघा 64 बिट ग्राफिकल इन्स्टॉलर आहे. हा डाउनलोड करा. याची साधारणतः जी एकंदरीत साईज आहे ती 900 MB ते 1 GB पर्यंत असावी. तो डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बरेचसे सॉफ्टवेअर जे अॅनाकोंडामध्ये आतमध्ये आहे ते सगळे मिळतील. त्यात तुम्ही ज्युपिटर नोटबुकचा पर्याय निवडला की तुम्हाला ज्युपिटर नोटबुक ओपन होईल. तुमचा जो डिफॉल्ट वेब ब्राउझर आहे जो कोणता असेल, विंडोज वरती एज असतो, तुम्ही गुगल क्रोम टाकला असेल, मोझिला फायरफॉक्स टाकलं असेल, त्याच्यावरतीच हे प्रोग्राम तुम्ही करू शकता. आता मी सध्या या ठिकाणी माझा गुगल क्रोम वापरतोय, ज्याद्वारे मी इथे तुम्हाला प्रोग्राम दाखवणार आहे ज्युपिटर नोटबुक मध्ये. तुम्ही दुसरे आयडी सुद्धा वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त पायचाम नावाचा एक आयडी आहे, थोडासा हेवी आहे, पण बरेच डेव्हलपर वापरतात. व्हीएस कोड आहे, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, हाही खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे, तो वापरू शकता. किंवा स्पायडर नावाचा पण एक आयडी आहे, तो सुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता. तर मी ज्युपिटर नोटबुक वापरतोय. इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्या आतमध्ये बाय डिफॉल्ट पायथॉनचा इंटरप्रिटर इन्स्टॉलच असतो. आपण त्याचा वापर करून प्रोग्राम इथे करू शकतो. ज्युपिटर नोटबुक ओपन केल्यानंतर हा माझा ज्युपिटर नोटबुकचा एडिटर, ज्युपिटर नोटबुक. तर इथे मी प्रोग्राम करू शकतो. एक लाईन माझी रन करू शकतो, कारण पायथॉन हा इंटरप्रिटर आहे. सी प्रोग्रामिंग जसा कंपायलर असतो, जावाचा कंपायलर असतो, इथे तुम्हाला पूर्ण प्रोग्राम लिहावा लागतो आणि नंतर रन होतो. परंतु या ठिकाणी असं काही नाहीये. पायथॉन मध्ये तुम्ही एक लाईन सुद्धा रन करू शकता. म्हणून एक लाईन रन केल्यानंतर त्याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट तुम्हाला लगेच ह्या स्क्रीनवरती दिसून येईल. म्हणून सर्वसामान्यपणे ह्या एडिटरचा आपण वापर करत असतो. जर काही चुकलं तर तुम्हाला लगेच जागेवर बदलता येऊ शकतं आणि तो प्रोग्राम ती सेल रन करून पुढे जाता येईल. तर सर्वप्रथम इथे या ठिकाणी वरती तुम्ही प्रोग्रामला प्रॅक्टिकल नाव देऊ शकता. अनटायटल हे डिफॉल्ट नाव आहे. इथे क्लिक करतो आणि या ठिकाणी नाव देतो प्रॅक्टिकल 1 रिनेम. ठीक आहे. आता माझा हा प्रोग्राम जो आहे प्रॅक्टिकल 1.ipynb या नावाने सेव्ह होईल, जो फक्त इथेच रन होऊ शकतो ज्युपिटर नोटबुक मध्ये, किंवा गुगल कोलॅबोरेटरी नावाचं एक क्लाउड प्लॅटफॉर्म आहे, तिथे सुद्धा तुम्ही हा प्रोग्राम रन करू शकता. अशाच पद्धतीने फक्त फरक एवढा आहे की गुगल कोलॅबला तुम्हाला इंटरनेट कनेक्शन असण्याची आवश्यकता असते. इथे तसं काहीच नाहीये. इन्स्टॉलेशन केल्याच्या नंतर तुम्ही ज्युपिटर नोटबुक ओपन करून त्याच्यामध्ये थेट प्रोग्राम करायला चालू करू शकता. तर हे आहे इन्स्टॉलेशनचं. आता ज्युपिटर नोटबुकची थोडीशी आयडिया घेऊया. या ठिकाणी तुम्हाला सगळे मेनू दिसतील, तुम्ही इथे बघू शकता आणि इथे तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे. हा एक सेल आहे. ह्या एक सेलमध्ये तुम्ही एक लाईन लिहू शकता किंवा एकापेक्षा जास्त लाईन सुद्धा लिहू शकता. तर एकापेक्षा जास्त लाईन लिहिल्यानंतर त्या सगळ्यांचा आउटपुट तुम्हाला या ठिकाणी लगेच दिसून येईल खाली. त्यामुळे तुमचा प्रोग्राम योग्य पद्धतीने रन होतोय का, तुम्ही योग्य पद्धतीने ती लाईन लिहिलेली आहे का, त्याच्यामध्ये काही सिंटॅक्स एरर आहेत का, हे सर्व तुम्हाला इथे व्यवस्थित बघता येऊ शकतं. याच कारणास्तव आपण ज्युपिटर नोटबुक हा आयडी इथे वापरत आहोत. तर सुरुवात करूया. प्रॅक्टिकलच्या प्रोग्रामला जाण्याच्या पूर्वी आपण आपला प्रोग्राम लिहूया हॅलो वर्ल्डचा. हॅलो वर्ल्ड प्रोग्राम हा सगळ्यात पहिला प्रोग्राम असतो कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये येणारा. त्याच्यामुळे हॅलो वर्ल्ड पासून सुरुवात करणं म्हणजे एक प्रकारचा श्री गणेशा करण्यासारखं आहे. तर मी इथे प्रिंट हॅलो वर्ल्ड असं टाईप केलं आणि शिफ्ट एंटर टाईप केलं की ती सेल रन होते आणि तुम्हाला आउटपुट दिसतं. शिफ्ट एंटर म्हणजे ती सेल रन करण्यासाठीची आपली एक पद्धत आहे. ती एक सेल रन करण्यासाठी शिफ्ट एंटर केलं की ती रन होते आणि नवीन सेल तयार होते. ते तुम्ही पुढचं स्टेटमेंट लिहू शकता. मग ह्या एका सेलमध्ये, एका लाईनमध्ये तुम्ही कितीही प्रोग्रामिंग स्टेटमेंट लिहू शकता किंवा एक लिहिलं तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रोग्राम आपला रन होतोय शिफ्ट एंटर प्रेस केल्याच्या नंतर. यात जर काही तुम्हाला एरर आली तर ती एरर पण तुम्हाला दिसते. समजा उदाहरणार्थ इथे मी सिंगल कोट दिलेला आहे, डबल कोटनी सुरुवात आहे, सिंगल कोटनी एंड केलेला आहे. मी जर रन केलं त्याला तर तुम्हाला दिसेल अनटर्मिनेटेड स्ट्रिंग्स लिटरल, म्हणजे सुरुवात डबल कोटनी आहे आणि एंड सिंगल कोटनी आहे, म्हणून ही एरर आहे. तर ती एरर सॉल्व्ह करा, परत रन करा आणि प्रोग्राम तुमचा पुढे चालू ठेवा, कंटिन्यू ठेवा. तर ह्या सर्व सुविधा या ज्युपिटर नोटबुक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्याच कारणास्तव आपण ज्युपिटर नोटबुक इथून पुढे वापरणार आहोत.
प्रॅक्टिकल नंबर 2 वरती जाऊया. प्रॅक्टिकल नंबर 2 म्हणण्यापेक्षा युनिट नंबर 1 प्रॅक्टिकल त्यातलं दुसरं. प्रोग्राम टू डिस्प्ले डेटा ऑफ डिफरंट टाइप्स युजिंग व्हेरिएबल, लिटरल अँड कॉन्स्टंट. तर मी ते स्टेटमेंट ह्या ठिकाणी लिहितो इथे. याच्यामध्ये आणखी एक सुविधा दिलेली असते. तुम्ही जर सुरुवातीला या कमेंट, याला कमेंट म्हणतात. 4 कमेंट करून स्पेस आणि माझं स्टेटमेंट लिहिलेलं आहे. हे मी टाकलं असं इथे. इथे या ठिकाणी क्लिक केलं. कोडमध्ये जाऊन इथे मार्क डाउन केलं आणि ही लाईन रन केली. बघा, अशा प्रकारे हेडर तयार होतो. इथे या लाईनला इथे सुरुवातीला तुम्ही गेले, इथे हॅश करायचे 4, मार्क डाउन करायचं आणि ही लाईन रन करायची. मग तुम्हाला तो हेडर दिसेल इथे. याला मी क्रमांक सुद्धा देतो. हे दुसऱ्या क्रमांकाचं प्रॅक्टिकल आहे. डिस्प्ले डेटा ऑफ डिफरंट टाइप युजिंग व्हेरिएबल, लिटरल, कॉन्स्टंट. आता डेटा टाइप्स म्हणजे तुम्हाला माहितच आहे, वेगळ्या प्रकारचा डेटा आपण व्हेरिएबल स्टोअर करत असतो. सर्वसामान्यपणे 4 वेगळ्या प्रकारचे डेटा हे बेसिक पायथन मध्ये आपण वापरतो. इंटेजर, फ्लोट, नंतर स्ट्रिंग आणि बुलियन. या व्यतिरिक्त भरपूर डेटा टाइप्स पायथॉन मध्ये आहेत, पण हे सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारे डेटा टाइप आपण असं म्हणूया. तर ते बनवायचे आहेत. आणि कॉन्स्टंट, लिटरल म्हणजे काय, व्हॅल्यूज. एखादी व्हॅल्यू व्हेरिएबल स्टोअर करायची असं त्याला आपण लिटरल किंवा कॉन्स्टंट असं म्हणतो, किंवा दोघांच्याही नावाच्या कॉम्बिनेशननी त्याला ओळखता येतं, लिटरल, कॉन्स्टंट अशा पद्धतीने. तर व्हेरिएबल डिक्लेअर करूया आपण. समजा मी पहिलं व्हेरिएबल डिक्लेअर करतोय num1 नाव, त्याच्यामध्ये मी 78 हा झाला इंटेजर टाईपचा डेटा. नंतर इंटेजर म्हणजे तो पूर्ण नंबर असतो. दुसरा हा झाला फ्लोट टाईपचा डेटा, ज्यामध्ये डेसिमल पॉइंट असतो. तिसरा मी माझं नाव या ठिकाणी टाकतोय कोट्स मध्ये, याला म्हणतात स्ट्रिंग टाईपचा डेटा, जो कोट मध्ये सिंगल कोट्स किंवा डबल कोट्स मध्ये मी लिहू शकता. दोन्ही पद्धती सारख्याच आहे, फक्त वापरताना सुरुवात आणि शेवट एकाच प्रकारच्या कोटनी करा. आणि सर्वात शेवटचा जो आहे त्याला मी व्हॅल असं नाव देतो, त्याच्यामध्ये मी ट्रू स्टोअर करणार आहे. तर हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स इथे वापरलेले आहेत. आता तुम्हाला डेटा टाइप्स काय आहेत नक्की याचे ते बघायचं असेल तर आपण टाइप नावाच्या फंक्शन हे बघू शकतो. टाइप ऑफ हा जो आहे num1, ते मी num1 ला टाइप केलं, इंटेजर आला हा. ठीक आहे, पहिला इंटेजर आहे. दुसरा याला कॉपी करून num2 चा डेटा टाइप मी चेक करणार आहे, तो आहे फ्लोट. नंतर तिसरा फ्लोट म्हणजे डेसिमल पॉइंट. त्यानंतर तिसरा ज्यामध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत तो काय आहे, स्ट्रिंग, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर आपण स्टोअर करतो तो आहे स्ट्रिंग. आणि सर्वात शेवटचा जो आहे तो आहे व्हॅल. डेटा टाइप काय आहे, बुलियन, म्हणजे बुल टाईपचा डेटा. बुल म्हणजे ज्यामध्ये फक्त ट्रू आणि फॉल्स या दोनच व्हॅल्यू स्टोअर होतात. ज्याच्यात स्टोअर करण्यासाठी, ज्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला फक्त एकच बीट लागत असतो, एकच बीट लागतो. आणि प्रिंटचा वापर करून आपण या सगळ्या व्हॅल्यू प्रिंट देखील करू शकतो. प्रिंट आणि num1, num2, नेम आणि व्हॅल. बघा, num1 ची काय व्हॅल्यू आहे ही इथे आलेली आहे. त्यानंतर num2 ची काय आहे, नंतर नेमची काय आहे, आणि सर्वात शेवटी व्हॅलची काय आहे, ही सर्व व्हॅल्यू या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे सर्वसाधारण जे डेटा टाइप्स असतात पायथॉन मध्ये, ते डेटा टाइप्स या ठिकाणी मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखी नन टाइप सुद्धा आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स डेटा टाइप आहे आणि काय डिराइव्ह टाइप्स आहे, कलेक्शन टाइप्स. ते आपल्याला पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये येणारच आहेत. तर हे सर्वसामान्य प्रॅक्टिकल्स डेटा टाइप्स आपण या ठिकाणी वापरतो. हा झाला दुसरा स्टेटमेंट. तिसरा जो आहे, प्रोग्राम टू रीड व्हेरिएबल्स फ्रॉम युजर. इथे या तिसऱ्या क्रमांकाचा प्रोग्राम टू रीड व्हेरिएबल्स फ्रॉम युजर, इथे मार्क डाऊन करा. Right. आता एखादी व्हॅल्यू प्रोग्राम करून आपल्याला रीड करायची असेल तर आपण इनपुट नावाचं एक फंक्शन वापरतो. म्हणजे ती व्हॅल्यू रीड करायची आणि ती प्रिंट करायची की तुम्ही नक्की काय प्रिंट केलंय, किंवा मला 2 नंबरची ऍडिशन करायची, तसंही आपण करू शकतो. बघा, नम इज इक्वल टू इंटेजर ऑफ इनपुट. आता इंटेजर का लिहिलंय मी इथे, कारण हे जे फंक्शन आहे इनपुट, हे फंक्शन स्ट्रिंग व्हॅल्यू रीड करतं फक्त. म्हणजे काही टाकलं तुम्ही तरी ते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये रीड करतं. मग आपल्याला एखादी प्रक्रिया, एखादी प्रोसेस, एखादं एक्सप्रेशन बनवायचं असेल, अरिथमॅटिक एक्सप्रेशन, तर त्यावेळेस आपल्याला स्ट्रिंग व्हॅल्यू घेऊन चालत नाही. तुम्हाला त्याला कन्वर्ट करावं लागेल इंटेजर फॉर्मॅटमध्ये किंवा फ्लोट फॉर्मॅटमध्ये. त्यासाठी आपण टाईप कास्ट करतो. तर इंट नावाचं हे जे फंक्शन आहे, यांनी आलेली जी व्हॅल्यू आहे ती स्ट्रिंग मधून इंटेजर मध्ये कन्वर्ट होते आणि मी इथे ती प्रिंट करतोय.
यू एंटर्ड आणि इथे नम. किंवा फॉर्मॅटेड प्रिंटचा पण पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो. बघा, जेव्हा मी लाईन रन करेल त्यावेळेस अशी एक विंडो ओपन होते. म्हणजे एक युजर इनपुटचा जो टेक्स्ट बॉक्स आहे तो ओपन होईल. इथे मी टाकलं 78 समजा. एंटर केलं तर हे जे 78 आहे स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये तो रीड करेल आणि मी त्याला इंटेजर मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे या फंक्शनचा वापर करून आणि स्टोअर केलं नम मध्ये. आणि ती नम मी परत इथे परत प्रिंट करतोय. एंटर आलं 78 अशा पद्धतीने. किंवा याचाच वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स देखील करू शकतो. म्हणजे मला जर 2 नंबरची ऍडिशन करायची आहे. ओके, मी जर लिहिलं एंटर फर्स्ट नंबर इथे आणि हा पहिला नंबर मी num1 मध्ये स्टोअर करतोय आणि दुसरा जो नंबर आहे तो num2 मध्ये स्टोअर करतो. ठीक आहे. त्यानंतर मी माझं एक्सप्रेशन लिहितो. ऍड इज इक्वल टू num1 प्लस num2 आणि शेवटी यांची ऍडिशन मी इथे प्रिंट करणार आहे. ऍडिशन आहे ऍड. प्रोग्राम बघा. पहिला नंबर टाकला 45, दुसरा टाकला 12, 45 प्लस 12 57 हे तुमचं उत्तर आलं. तर अशा पद्धतीने आपण इंट इनपुट किंवा फ्लोट इनपुट ह्या दोन्ही फंक्शनचा फ्लोट करायचा असेल तर फ्लोट करा, म्हणजे डेसिमल पॉईंट मध्ये असेल तर. आणि जर नसेल इंटिजर असेल तुम्ही इंट करा. मग त्याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करू शकता. आणि जर तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं असेल किंवा कोणती स्ट्रिंग घ्यायची असेल तर इंट फ्लोट वगैरे काही लिहायची गरज नाही. इनपुट या फंक्शननीच डायरेक्टली तुमचा डेटा रीड होऊ शकतो. तर अशा पद्धतीने डेटा रीड होतो आणि त्याच्यावरती तुम्ही काही प्रोग्राम करू शकता. पुढच्या एका प्रोग्राम मध्ये आपल्याला परत डेटा रीड करायचा आहे आणि तो डेटा रीड केल्यानंतर त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अरिथमॅटिक एक्सप्रेशन, अरिथमॅटिक प्रोसेसेस वगैरे करू शकतो. तर चौथं जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये ते थोडस वेगळ्या प्रकारचं आहे. त्यात असं लिहिलंय, प्रोग्राम टू एक्झिक्यूट इंडेंटेशन एरर्स. आता इंडेंटेशन एरर जी आहे ही खूप कॉमनली, खूप सर्वसामान्यपणे ती येतच असते प्रत्येक प्रोग्राम मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये. जसं तुम्हाला सवय होत जाईल तसं इंडेंटेशन एरर येणार नाही. कारण पायथॉन प्रोग्राम लिहित असताना आपण सर्व एका कॉलम मध्ये त्याला फॉलो करतोय. एका कॉलम मध्ये म्हणजे हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम मी एका कॉलम मध्ये असा लिहिलेला आहे इथे. मी जर इथे काही असं पुढे मागे केलं म्हणजे पुढच्या मागच्या लाईनला केलं तर बघा इंडेंटेशन एरर येते. का येतंय? कारण हे जे टॅब आहे किंवा जे स्पेसेस आहेत ह्या एका विशिष्ट ठिकाणीच आपल्याला वापरता येतात. म्हणजे इथे ब्लॉक ऑफ कोड तयार होतो. इफ स्टेटमेंट आहे जे पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये येतील आपल्याला. लूप स्टेटमेंट्स आहेत, फंक्शन्स आहेत, क्लासेस आहेत किंवा एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम आहेत. ते सगळ्यांना ब्लॉक्स असतात. तर हे ब्लॉक बनवण्यासाठी ह्या टॅबचा किंवा स्पेसेसचा वापर होतो. ते स्टेप किंवा स्टॅप आपल्याला कुठेही कशासाठीही अंदाजे अनुमानितपणे देता येत नाहीत. आपल्याला त्या विशेष ठिकाणी द्याव्या लागतात. जर नाही दिलं किंवा इंडेंटेशन जर व्यवस्थित नसेल तर ही इंडेंटेशन एरर येऊ शकते. तुम्हाला इथे दिसते बघा इंडेंटेशन एरर. बरेचसे इफ एल्स मध्ये आहे. जेव्हा पुढच्या प्रॅक्टिकल आपण जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला हे इंडेंटेशन परत एकदा दाखवतो. हे नक्की काय येतात, ब्लॉक ऑफ कोड कसा लिहायचा असतो, इंडेंटेशन कशा पद्धतीने द्यायच्या असतात. इथे सुद्धा आपल्याला इंडेंटेशन एरर आलेली आहे. कारण हे दोन्ही स्टेटमेंट हे कोणत्याही ब्लॉक ऑफ कोड मध्ये नाहीत, कशाच्या खाली नाहीयेत, ते स्वतंत्र आहेत. तरी सुद्धा तुम्ही स्पेस दिलेली आहे. असं पायथॉन मध्ये याला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. त्यामुळे इंडेंटेशन एरर या ठिकाणी आलेली आहे. ही इंडेंटेशन एरर तुम्ही काढली हा प्रोग्राम व्यवस्थित पद्धतीने ते रन होऊ शकतो. तर ह्या इंडेंटेशन एरर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकतात. त्यासाठी थोडासा सराव गरजेचा आहे. कुठे इंडेंटेशन सर्वसामान्यपणे लागतं किंवा इंडेंटेशनच्या आतमध्ये पण इंडेंटेशन असतं. तर ह्या सर्व सरावाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल कराल सातत्याने तर तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतील. पुढे जाऊया प्रॅक्टिकल नंबर 5 वरती, जिथे प्रोग्राम टू परफॉर्म ऑल ऑपरेशन्स म्हणजे जेवढे काही आपण अरिथमॅटिक ऑपरेशन करतो ते सर्व अरिथमॅटिक ऑपरेशन या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. तर मी हे या ठिकाणी लिहितोय बघा. त्याला मी मार्क डाऊन करतो. हा, प्रोग्राम टू परफॉर्म ऑल ऑपरेशन ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मॉड्यूल्स याची मॉड्युलो डिव्हिजन असं म्हणायचं आहे त्यांना. हे सर्व करायचे आहेत आणि त्याच्यावरती आपला रिझल्ट काढायचा आहे. तर आपण आता इथे ह्या प्रोग्राम करत असताना आपण हा जो डेटा आहे हा युजर कडून घेऊया. म्हणजे आपल्याला कमीत कमी 2 नंबर या ठिकाणी लागणार आहेत. पहिला नंबर आहे, दुसरा नंबर. आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करूया. जसं वरत्या प्रोग्राम मध्ये केलं होतं. ऍड इज इक्वल टू num1 प्लस num2 हे झालं ऍडिशन.
ऍडिशन. दुसरं आहे सबट्रॅक्शन. इथे मी केलं num1 मायनस num2. ठीक आहे, हे झालं सबट्रॅक्शन. त्यानंतर मल्टिप्लिकेशन, num1 इंटू num2. त्यानंतर डिव्हिजन, num1 डिवायडेड बाय num2. हा डिव्हिजनचा सिम्बॉल आहे. आणि सर्वात शेवटी आहे मॉड्युलो डिव्हिजन. मॉड इज इक्वल टू num1 मॉड num2. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन हा आहे डिव्हिजन. पायथॉन मध्ये डिव्हिजन ही दोन प्रकारची असते. एक फ्लोर डिव्हिजन पण आहे, ज्याच्यामध्ये इंटेजर रिझल्ट येतो फक्त. आणि ही जी आहे ही ऍक्च्युअल डिव्हिजन आहे, ज्यामध्ये फ्लोटिंग पॉईंट मध्ये रिझल्ट येतो. ठीक आहे. सर्व आपण या व्हॅल्यू या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि फॉर्मॅटेड प्रिंटचा वापर करूया आता. प्रिंट एफ तर ऍडिशन इज त्याला ऍड. ठीक आहे, ऍडिशन इज ऍड. हा फॉर्मॅटेड प्रिंट फंक्शन जे आहे एफ करून इथे कोडच्या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू डायरेक्टली प्रिंट होते. सबट्रॅक्शन, 2 नंबरची सबट्रॅक्शन येईल. त्यानंतर त्याच 2 नंबरची मल्टिप्लिकेशन. परत त्याच 2 नंबरची डिव्हिजन जी आपण वरती काढली होती. आणि शेवटी मॉड्युलो डिव्हिजन म्हणजे रिमाइंडर ऑफ डिव्हिजन असं म्हणूया. म्हणजे या 2 क्रमांकांचा भागाकार केल्यानंतर जी बाकी येते, रिमाइंडर येते, ती म्हणजे मॉड्युलो डिव्हिजन असं म्हणूया. चला, मी कोड रन केलेला आहे इथे. तर तो नंबर विचारते. पहिला क्रमांक टाकतोय मी 74. दुसरा आहे 5. एंटर झालं. आता बघा, इथे हा नंबर आला, त्याची ऍडिशन आहे 79, सबट्रॅक्शन आहे 69, मल्टिप्लिकेशन आहे 370, डिव्हिजन आहे 14.8 आणि मॉड्युलो डिव्हिजन आहे 4. म्हणजे दोघांचा भागाकार केल्यानंतर बाकी येते 4. तर अशा पद्धतीने हा जो प्रोग्राम आहे आपल्याला सर्व प्रकारच्या अरिथमॅटिक प्रक्रिया, ज्या अरिथमॅटिक एक्सप्रेशन्स आहे ते अशा पद्धतीने आपण इथे पायथॉन मधून करू शकतो. अगदी सोपं आहे. तर ह्या प्रोग्राम मध्ये तुम्ही बाकीच्या अरिथमॅटिक एक्सप्रेशन, पॉवर ऑफ एक्सप्रेशन आहे तेही टाकू शकतो, फ्लोर डिव्हिजन आहे तेही टाकू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 6व्या क्रमांकाचं प्रोग्राम स्टेटमेंट. प्रोग्राम टू कन्वर्ट डिग्री फॅरनहाइट इंटू सेंटीग्रेड. फॅरनहाइट डिग्री सेंटीग्रेड मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचंय. तुम्हाला कदाचित माहित असेल फॅरनहाइट सेंटीग्रेड दोघांचा फॉर्म्युला काय आहे. सेंटीग्रेड इज इक्वल टू फॅरनहाइट मायनस 32 इंटू 5/9. ओके, इंटू 5/9 असं त्याचा फॉर्म्युला आहे. तर त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण इथे करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे फॅरनहाइट व्हॅल्यू आपण रीड करतोय. वरती या बाजूला मी दाखवलं तुम्हाला की इंटची व्हॅल्यू आपण रीड करतो. तर मी इथे फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू रीड करतोय. एंटर टेम्परेचर इन फॅरनहाइट. टेम्परेचर येईल फॅरनहाइट मध्ये. इथे मी टाकतोय समजा 67. तर हे जे फॅरनहाइट टेम्परेचर आहे याच्यावरती मला जे एक्सप्रेशन मी तुम्हाला सांगितलं, C इज इक्वल टू F मायनस 32 इंटू 5/9 याचा वापर करून आपण सेंटीग्रेड व्हॅल्यू इथे काढू शकतो. तर त्याचं जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन मी इथे तयार करतोय. इथेच टाकतो मी सेल्सिअस फॅरनहाइट मायनस 32 इंटू 5/9. आणि नंतर ही जी व्हॅल्यू येणार आहे फॅरनहाइटची ती या ठिकाणी मी प्रिंट करतोय. यानी एफ फॅरनहाइट इज इक्वल टू सेंटीग्रेड सेल्सिअस 0.2 F सेंटीग्रेड डिग्री. ठीक आहे, रन करूया. आता एक हे उत्तर बरोबर आहे की नाही हे कसं शोधायचं. एक असं टेम्परेचर आहे जे सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट दोघांनाही सारखंच असतं. दोघांनाही त्याची व्हॅल्यू सारखीच राहते. ते टेम्परेचर आहे -40 डिग्री. मी टाकलं -40. तुमचं उत्तर 40 डिग्रीज येतं, -40 डिग्री. याचा अर्थ माझा फॉर्म्युला हा बरोबर आहे. बाकीच्या वेगवेगळ्यांना ते उत्तर तसं देत नाही. म्हणजे तुम्ही जर दिलं आपल्या शरीराचं सामान्य तापमान 98 डिग्री फॅरनहाइट असं कन्सिडर करूया. 98 टाकलं मी इथे. तर
सेंटीग्रेड मध्ये येतं 36.67 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे हे दोघांचं मॅचिंग आहे अशा पद्धतीने. आणि या एक्सप्रेशनचा वापर करून आपण डेटा रीड करू शकतो, त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करू शकतो आणि त्याचं उत्तर परत प्रिंट करू शकतो. तर हे आहे प्रॅक्टिकल नंबर 6. आणि आता सर्वात शेवटचं जे प्रॅक्टिकल आहे ते आहे 7व्या क्रमांकाचं. 7व्या क्रमांकाचं बघा. इथे सॅलरी कॅल्क्युलेशन आहे. त्या ठिकाणी सॅलरी कॅल्क्युलेशन करायचं आहे. To calculate salary of an employee, given his basic salary, input from user, calculate gross salary of employee. Let HRA will be 10% of basic pay, TA will be 5% of basic pay. Employee pay professional tax as 2% of salary and calculate net salary as after deduction. म्हणजे एक सॅलरी रीड करा, त्याच्या आतमध्ये 10% त्याच HRA ऍड करा, 5% TA ऍड करा आणि 2% टॅक्स तो मायनस करा. तर अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं. म्हणजे हे आपल्याला एक जनरल नॉलेजचा पार्ट आहे असं आपण म्हणूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा बेसिक पे जो आहे तो रीड करणार आहे. या ठिकाणी पण आपण व्हॅल्यू घेणार आहे, ती आहे फ्लोटिंग पॉईंटची व्हॅल्यू. बघा, बेसिक पे इज इक्वल टू फ्लोटिंग पॉईंट, फ्लोट, इनपुट, एंटर द बेसिक पे. समजा बेसिक पे 10,000 असेल तर 10,000 व्हॅल्यू तर रीड करेल आणि त्या बेसिक पे नावाच्या व्हॅरिएबल मध्ये जाऊन स्टोअर करेल. बरोबर आहे. बेसिक पे नावाच्या व्हॅल्यू मध्ये जाऊन तो स्टोअर करेल. आता त्याच्यावरती आपल्याला HRA, TA आणि तुमचा प्रोफेशनल टॅक्स हे काढायचंय. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की जी ग्रॉस सॅलरी असते ती ग्रॉस सॅलरी TA आणि HRA ऍडिशन असते. हे बघा, काय केलं मी इथे HRA 0.10 म्हणजे 10 डिवायडेड बाय 100, 10 डिवाइड बाय 100 इंटू बेसिक पे केलं, HRA आला. 5 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.05 इंटू बेसिक पे केलं, TA आला. ग्रॉस सॅलरी मध्ये बेसिक पे आणि HRA दोघंही ऍड केलेले आहेत. ही आली तुमची ग्रॉस सॅलरी. म्हणजे हे झालं ऍडिशन. आणि ह्या ग्रॉस सॅलरीच्या वरती आपल्याला प्रोफेशनल टॅक्स काढायचा, जे याच्यामध्ये दिलंय की 2% पाहिजे तो. बरोबर आहे. तो किती आहे? 2%. म्हणजे 0.02 इंटू ग्रॉस सॅलरी असं आपल्याला करावं लागेल. बरोबर आहे. चला ते ऍड करूया इथे. प्रोफेशनल टॅक्स 2% ऑफ टोटल ग्रॉस सॅलरी, 0.02 इंटू ग्रॉस सॅलरी. प्रोफेशनल टॅक्स आलेला आहे, ग्रॉस सॅलरी मायनस प्रोफेशनल टॅक्स. बरोबर. आणि तुमची नेट सॅलरी येईल, ही सगळ्यात शेवटची सॅलरी, नेट पेएबल सॅलरी ती इथे आलेली आहे. आपल्याला काय काढायचंय? नेट सॅलरी पेएबल आफ्टर डिडक्शन. बरोबर. तर ही नेट सॅलरी मी या ठिकाणी ऍड केली. नेट पेएबल सॅलरी आहे, नेट सॅलरी डायरेक्टली. बघा, फ्लोट डेटा घेतला, त्याच्यावरती सगळ्यात HRA ऍड केला, HRA काढला, नंतर TA ऍड केला, तो काढला, नंतर ग्रॉस सॅलरी काढली दोघांची ऍडिशन करून सर्वांची, नंतर प्रोफेशनल टॅक्स काढला, 2% आहे तो ग्रॉस सॅलरी वरती आहे, आणि ग्रॉस सॅलरी मायनस प्रोफेशनल टॅक्स इज इक्वल टू युअर नेट सॅलरी. आता समजा मी जर 10,000 टाकलं, एंटर, 11,270 नेट पेएबल. म्हणजे 10,000 वरती पहिल्यांदा 10% मिळाले आपल्याला, 1,000 झाले 11,000. त्यानंतर 5% अजून ऍड झाले 10,000 वरतीच, ते आहे 500, 11,500. आणि या 11,500 वरती आपण 2% कमी केलेले आहेत. 11,500 वरती म्हणजे 230 समथिंग काहीतरी कमी झालेले आहेत. 11,270 हे फायनल किंमत, फायनल सॅलरी आपल्याला या ठिकाणी अशी आलेली आहे. तर या पद्धतीचा असा वापर करून आपण पायथॉन प्रोग्रामिंग एक 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 स्टेप बाय स्टेप करत पुढे जाणार आहोत. हे 6 प्रॅक्टिकल युनिट नंबर 1 वरती उपलब्ध होते. तर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आणखी डिसिजन मेकिंग किंवा लूप कंट्रोल स्ट्रक्चर कशा पद्धतीने करायचं. धन्यवाद.